संतोष देशमुख यांचे काही फोटोज आहेत आणि काही व्हिडिओज आहेत ते आता पोलिसांनी समोर आणलेले आहेत. माझ्याकडे ते काहीसे फोटो आहेत आणि हे फोटो तुम्हाला कुठे बघायला मिळतील ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की हे फोटो तुम्ही सुद्धा बघितले पाहिजेत. आता मी हे फोटो तुम्हाला इथं दाखवू शकत नाही. हे फोटो असे आहेत की कोणाच्याही अंगाचा थर कापून अक्षरशः आता मला बोलताही येत नाही की असे फोटो आहेत. परंतु हे संपूर्ण फोटो ज्या प्रकारचे आहेत ते सर्व वर्णन आपण इथे करणारच आहोत. त्याचबरोबर हे फोटो तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील. एवढंच करा की जे हलक्या काळजाचे असतील त्यांनी हे फोटो बघू नका. ते काही जे नराधम आहेत त्यांना 100% फाशी होणारच आहे असं वकिलांचं म्हणणं येत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की बरेचसे लोक आतापर्यंत खून करून सुटलेले आहेत, मग यांनाच फाशी का होणार आहे? वकिलांचं असं म्हणणं आहे की ही केस रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट केसमध्ये जाणार आहे. म्हणजे यापूर्वी तुम्ही केरळमधील एक केस बघितली असेल की प्रेयसीने आपल्या प्रियकराला विष पाजून मारलं होतं. त्यानंतर त्या जी मुलगी होती तिला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. असंच यामध्येही रेअरेस्ट केस बनू शकते आणि त्या नराधमांनाही फाशी नक्कीच होणार आहे. जर यामध्ये न्यायव्यवस्था जर चुकली तर खरोखरच आपला न्यायव्यवस्थेवरचा जो विश्वास आहे तो उडणारच आहे. तर बघूया की माझ्याकडे जे काही फोटोज आहेत मी तुम्हाला त्याचं वर्णन सांगेन आणि हे फोटो जर तुम्हाला बघायचे असतील ते सुद्धा व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला सांगेन की ते तुम्हाला कुठे पाहायला मिळतील. आपल्या सर्वांना माहीत आहे की केज तालुक्यातील मस्साजोगचे जे सरपंच संतोष देशमुख हे होते, त्यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं होतं आणि अनेक नवीन गोष्टी समोर येत होत्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळी पुरतीच अडकणार असल्याचे दिसून येत होतं आणि तसंच झालं. पोलिसांनी वाल्मिक कराड आणि इतरांविरोधात 1-2 नव्हे तर जवळपास 66 पुरावे जमवले आहेत. या चार्जशीटमध्ये पुरावे म्हणून हत्येच्या वेळाची काही दृश्य फोटो जोडलेले आहेत. यातून हत्येची क्रूरता दिसून येते. आता जो याच्यामध्ये खरा जो मास्टर माइंड म्हणूया आपण वाल्मिक कराड आहे त्याला सर्वप्रथम शिक्षा झाली पाहिजे, कारण की तोच या सर्व घटनेचा मास्टर माइंड आहे. हे सिद्ध झालं होतं, एका फोनवरून हे सिद्ध झालं होतं. वाल्मिक कराडचं संतोष देशमुखांच्या हत्येचं मास्टर माइंड असल्याचं समोर आलं. खंडणी, ऑस्ट्रोसिटी, हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केले असून तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोप ही दोषापत्रात करण्यात आला आहे. कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे CIDच्या हाती लागलेले आहेत. बरं, ही चार्जशीट आहे आणि या चार्जशीटमध्ये त्या पोलिसांनी फोटो जोडलेले आहेत, काही व्हिडिओजसुद्धा आहेत. ते फोटो आपल्याजवळ आहेत आणि ही चार्जशीट अक्षरशः 1,500 पानाची चार्जशीट आहे. मग एवढे पुरावे देऊनसुद्धा ही आपली न्यायव्यवस्थेला काय म्हणूयात की सगळ्यात भंगार न्यायव्यवस्था आहे. तर हे 10 फोटो आहेत. अजून काही फोटो आहेत. हे फोटो काय आहेत ते पहा. पहिल्या फोटोमध्ये दिसतंय की संतोष देशमुख यांना जनावराप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे जो आहे तो संतोष देशमुख यांची पॅन्ट काढत आहे. आणि त्यानंतर दुसरा एक फोटो तुम्हाला दिसेल, मी तुम्हाला तो फोटो बघायला देईन, पण ते कुठे ते पहा. त्यावेळी दुसरा आरोपी जो आहे महेश केदार हा देशमुखांची पॅन्ट काढताना सेल्फी घेत आहे. आणि तिसरा फोटो आहे, इथं तुम्हाला दिसत आहे की अमानुष मारहाणीनंतर जो प्रतीक घुले आहे, प्रतीक घुलेने देशमुखांच्या छातीवर दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघुशंका करत आहे. हे फोटो अक्षरशः मी एक दिवस विचार करत होतो की अशा प्रकारची जनावरं ही कसं काय सरकार सोडू शकतंय. अक्षरशः मला बोलता सुद्धा येणार नाही. असं बाकीचे फोटो जे आहेत त्याचं वर्णन करताना मला बोलता सुद्धा येणार नाही, असे जे फोटो आहेत. तर चौथ्या फोटोमध्ये असं आहे की मारहाणीनंतर संतोष घुले जो आहे देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय आणि त्यानंतर जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओढून काढताना दिसत आहे, हातात धरून फिरवतोय. आणि या सर्व नराधमांच्या चेहऱ्यावर हसू होतं. कोण हसू खिदळतंय, कोण हसतंय. आणि त्यांचा जो व्हॉट्सअप ग्रुप होता मोकारपंथी, त्याच्यावर सुद्धा या नराधमांनी लाईव्ह व्हिडिओ केला होता
अनेक लोकांनी तो बघितला होता. म्हणजे अनेक लोक म्हणजे त्या ग्रुपमध्ये बरेचशी लोक होती आणि त्यांनी बघितलं की हत्या करताना कशा प्रकारचं त्यांनी कृत्य केलेलं आहे. त्यानंतर इथं बघा की मारेकरी या सर्व फोटोमधून दिसतंय की मारेकरी लाथा घालत आहेत, बुक्क्या घालत आहेत, पाईप आणि वायरने देशमुखांना मारहाण करत आहेत. तसेच शिवीगाळसुद्धा करताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आणि एक जो नराधम आहे तो मागून रॉडने मारत आहे. त्यानंतर पुढील फोटोमध्ये वायरीसारखं काहीतरी हत्यार दिसतंय आणि ते देशमुखांच्या पाठीवर मारताना एक जण दिसतोय आणि त्याचासुद्धा फोटो इथं समोर आलेला आहे. संतोष देशमुख मोठमोठ्याने ओरडताना त्या व्हिडिओजमध्ये ऐकायला येतं आणि महेश केदार जो आहे त्यांचा व्हिडिओ काढतोय. त्यानंतर संतोष घुले काय म्हणतो की सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं संतोष देशमुखांना म्हणावं यासाठी जबरदस्ती त्याने केलेली आहे असं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर संतोष देशमुखांना फक्त अंतर्वस्त्रावर बसून पाठीवर पाईपने मारहाण केली जात आहे असं फोटोमध्ये दिसत आहे. मित्रांनो, हे फोटो अत्यंत क्रूर दिसत आहे, जे पाहिल्यावर काळजाचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही. आता हे फोटो तुम्हाला कुठे पाहायला मिळतील आणि जे हलक्या काळजाचे आहेत त्यांनी हे फोटो खरोखरच पाहू नये. आणि हे फोटो आता तुम्हाला जर ते फोटो पाहिजे असतील तर मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती एक व्हॉट्सअप नंबर देईन. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही फोटो असा मेसेज टाईप करून सेंड करा. मी तुम्हाला त्यातील काही फोटो देणार आहे. आणि हे फोटो सर्व जे आहेत ते ब्लॅक अँड व्हाईट आहेत. ब्लॅक अँड व्हाईट असताना एवढा काळजाचा थरकाप होतोय. मग हे फोटो कलर फोटो जर असते तर विचार करा की आपल्या अंगाचं खरंच पाणी झालं असतं. देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी व्हिडिओ लाईव्ह शेअर करण्यात आला होता. आरोपींच्या एका मोकारपंथी नावाच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. CIDच्या हाती आता हे व्हिडिओ लागलेले आहेत जे पुरावे म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहेत. CIDने हा जो व्हिडिओ पुरावा म्हणून जोडलेला आहे त्यातील हे काही स्क्रीनशॉट काढलेले आहेत. त्यानंतर ज्या व्यक्ती या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यांचे चेहरे मॅच करून बघितले असता ते मॅच होत असल्याचं सांगण्यात येत आहे. या फोटोंमध्ये देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केली जात आहे. त्यांच्या छातीवर कोण पाय ठेवून फोटो काढत आहे, कोण हसत आहे, कोण नराधम मागून त्यांचा रॉडने अक्षरशः मागून त्यांच्यावर वार करत आहे. त्यानंतर असा एक फोटो आहे की त्यांचे अंतर्वस्त्र म्हणजे त्यांचे कपडे काढण्यात आले आणि त्यांना फक्त अंतर्वस्त्रावर ठेवलं आणि त्यांना असं बसतासुद्धा येत नाही. मग त्या नराधमांनी ती जी स्कॉर्पिओ दिसत आहे त्या स्कॉर्पिओच्या ज्या पुढच्या टायरला त्यांना असं टेकवलेलं दिसत आहे. त्यानंतरसुद्धा मारहाण चालूच आहे. अक्षरशः ते रक्तबंबळ अवस्थेत आहे. हे फोटो पाहिल्यानंतर मला वाटत नाही की महाराष्ट्रातील एकाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल. सर्व लोकांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या खांद्याला पकडून त्यांच्यासोबत एक सेल्फी काढताना एक मारेकरी दिसत आहे. तर एका फोटोमध्ये थेट काळजाचा थरकाप उडतो म्हणजे त्यांच्या पाठीवर रॉडने मारहाण करताना दिसत आहे. तसेच शेवटी व्हिडिओमध्ये त्यांच्या गाडीच्या समोरसुद्धा त्यांना बसवलेलं आहे. म्हणजे मी सांगितलं तसं की पुढच्या टायरला त्यांना असं टेकवून बसवण्यात आलेलं आहे आणि चेहऱ्यावर लघुशंका करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांची हत्या झाली असतानाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तो अखेर मॅच करून बघून CIDच्या तब्बल 3000 पानांची दोषारोपपत्र पत्रांमध्ये पुरावा म्हणून जोडण्यात आलेला आहे. माझ्याकडून एक चूक झाली. 1500 पानांचं शीट नव्हतं तर ते 3000 पानांचं दोषारोपपत्र जे आहे ते शीट आहे. खरोखरच हे फोटो जे आहेत ते खूप भयानक फोटो आहेत. अक्षरशः मला बोलता सुद्धा नाही की असे जे फोटो आहेत. आणि हे जे फोटो आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि खरोखरच हे फोटो तुम्ही पाहिले का गेले पाहिजेत की आता तरी या नराधमांना सोडलं गेलं नाही पाहिजे. सर्व महाराष्ट्राला कळालं पाहिजे की या नराधमांनी काय केलेलं आहे. आणि याला एकच शिक्षा आहे, फक्त जो वाल्मिक कराड आहे
त्याच्यापासून सर्वजणांना ही फाशी झाली पाहिजे. आणि जे मुंडे आहेत ना, त्या मुंडेंनासुद्धा जी आहे शिक्षा थोडीफार झालीच पाहिजे. कारण की मुंडेंचाच मित्र आहे, मुंडेंचा मित्र आहे म्हटल्यावर मुंडे त्याला कुठेतरी सपोर्ट करणारच, अशा ज्या कमेंट्स आहेत बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत. तर याबद्दलसुद्धा तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हे जे फोटो आहेत हे फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती देईन. फोटो म्हणून हा मेसेज तुम्ही मला सेंड करा आणि सेंड केल्यानंतर ते फोटो मी तुम्हाला लगेचच देईन. आणि आता सांगतो, हे फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहेत आणि हे फोटो ब्लॅक अँड व्हाईट असताना काळजाचं पाणी होतं. तर कलर फोटो असतील तर तुम्ही विचार करा की आपलं काय झालं असतं. म्हणजे डिस्टर्बिंग आहे हे सर्व. म्हणजे तुम्ही एक दिवस तरी याच्यावर नक्कीच विचार कराल की अशा प्रकारच्या लोकांना का सोडलं जात आहे. तर ते फोटो बघून मला नक्की कळवा की यांना फाशी ही झालीच पाहिजे. आणि ही रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट जी केस आहे ती आता ती जाणारच आहे आणि ती गेलीच पाहिजे असं वकिलांचं म्हणणं आहे. आणि त्यांना रेअरेस्ट केसमध्ये जर ही केस गेली तर त्यांना ही फाशी नक्कीच होते. तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.